नमस्कार मंडळी. तुम्ही कलिंगड खाऊन त्याची साली टाकून देता आहे. चला तर मग आज आपण त्याच्यापासून एक रेसिपी बघणार आहोत. इथे कलिंगडची साल घेतली आहे, त्याचा मागचा भाग असा काढून घ्यायचा आहे. आता हे बारीक तुकडे करून घ्यायचे त्याचे. मस्त असं कापून बारीक तुकडे करून घेणार आहे. इथे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. आता गॅसवर पातेल्यामध्ये पाणी ठेवायचं. या पाण्यामध्ये हे तुकडे टाकून घ्यायचे आहेत. हे 10 मिनटं उकळून घ्यायचं. थंड झालं की मग आपण काढून घेणार आहोत. इथे काढलेले आहेत. तर एका पॅनमध्ये साखर टाकायची. 1 कप साखर, 2 कप पाणी घ्यायचं आहे. साखर मुरली की यामध्ये आता आपण ते तुकडे टाकून घ्यायचे आहेत आणि 10 मिनटं शिजवून घ्यायचं. आता हे साखरेचा पाक थंड झालेला. हे काढून घेतलेले आहेत वाटीमध्ये. ह्यामध्ये कलर ॲड करून घ्यायचा आहे. रेड कलर, येल्लो आणि ग्रीन अशा प्रकारचे मी 3 कलर घेतलेले आहेत. आता हे मिक्स करून घ्यायचे. सगळे कलर मिक्स करून घेणार आहोत. थोडंसं असं रंगीबेरंगी छान दिसतं हे का. आता इथे आपले रंग टाकून मस्त रेडी झालेले आहेत. बघू शकता तुम्ही. इथे दिसत आहे की नाही छान. हे तुम्ही ज्यूस बनवा, आईस्क्रीम बनवा, असं फालुदा बनवा घरी, त्यासाठी उपयोगी पडतात. मस्त आहे की टुटी आपली बघा कलर लावून रेडी आहे. ह्याला उन्हात आपण सुकवून घेणार आहोत. 1 किंवा 2 दिवस असं लागतात पूर्ण सुकायला. कुणाला 1 दिवस, कुणाला 2 दिवस लागतात. तुमच्यानुसार तुम्ही बघून ते बघू शकता. हे बघा इथे माझे मस्तपैकी सुकून रेडी झालेले आहेत. दिसत आहेत की नाही छान. तुम्ही अशा प्रकारे घरी ट्राय करून बघा. मस्त होतात. चला तर मंडळी, बाय बाय.